प्रारब्ध आणि प्रयत्न यामध्ये निश्चितपणे प्रयत्न श्रेष्ठ आहे. परंतु तुम्हाला सांगतो, आपल्याकडे एक वाक्य आहे, नशीब हे नेहमी शूराला साथ देतं. आणि आपल्याकडे दुसरं एक वाक्य आहे, आमच्या गुरु महाराजांचं वाक्य आहे, विदाउट रिस्क नो गेम. आता 20-20चा सामना आहे आणि डिफेन्सिव्ह खेळून उपयोग होणार नाही, नाही का? नाहीतर काय होणार, इकडे बघितलं 20-20च्या सामन्यामध्ये जर आपल्याला स्कोअर करायचा आहे तर रिस्क तर घ्यावी लागणार आहे. आणि मग तीच रिस्क म्हणजे प्रारब्ध, लक्षात ठेवा. पण मात्र निश्चितपणे प्रारब्ध हे काय होईल, प्रारब्ध आणि प्रयत्न, मग हे शब्दांचे खेळ होतील. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा देव. देव हा कन्सेप्ट, देव, भगवान, ईश्वर हे काय आहे? खरं तर देवाची व्याख्या, आता प्रत्येकाचा ॲटिट्यूड वेगळा आहे, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे, प्रत्येकाला बघा, आता तुम्ही इकडून इकडे बघताय, तुम्हाला इकडचा पार्ट दिसतोय, जे इकडून इकडे बघणार आहेत त्यांना इकडचा पार्ट दिसणार आहे, जे इकडून इकडचं बघणार आहेत त्यांना इकडचं दिसणार आहे, आणि मी इकडून इकडे बघतोय, मला तुम्ही सगळे दिसताय. म्हणजे हा भाग आहे, प्रत्येकाच्या दृष्टिकोनाची गोष्ट आहे. मग देवाची व्याख्या, आता प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. आता देवाची व्याख्या मुळात काय आहे, दुसऱ्याच्या दुःखानं, आता माझी व्याख्या मी सांगतो, त्यांचा भाग तो, माझा भाग वेगळा. देवाची व्याख्या काय सांगितली, दुसऱ्याच्या दुःखानं सुखी होतो तो दानव. एखाद्याचं वाईट झालं आणि मला हसू आलं अचाटपणे तर मी राक्षस झालो. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो तो मानव. एखाद्याचं वाईट झालं आणि मला जर वाईट वाटलं, असं नाही व्हायला पाहिजे, तर मी माणूस झालो. आणि दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो तो देव. मी फक्त जर सगळ्यांचं सुख बघू शकलो तर मी देव झालो. मग आपल्याकडे एक वाक्य आहे, देव पहावेशी गेलो देवची होऊन राहिलो. देव बघायला गेलो आणि मीच देव झालो. आणि मगाशी कन्सेप्ट तो सांगितलेलंच आहे तुम्हाला, पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में हो राम का दर्शन पाएगा. तो एक भाग. आता त्या विषयांवरती बोलण्यासारखं बघितलं तर खूपच विषय आहे. पण दुसरा एक विषय, आता बघा, मी तर मगाशी तुम्हाला सांगितलं, भलेही काही कहाणी काल्पनिक समजा, बिघडते कुठं, पण मला माझ्या क्षेत्रामध्ये ध्रुवासारखं अढळपद मिळावं ही भूमिका मनात निर्माण होणं, हा विचार निर्माण होणं, हा ध्यास निर्माण होणं, हा अध्यात्माचा खरा प्रयत्न आहे. भलेही असेल कुठं, उद्या एखादं तुम्ही सांगितलं, उद्या एखादी व्यक्ती उठून म्हणेल छत्रपती शिवाजी महाराजांनी या वयामध्ये लढायाच केल्या नाही, ऐकायचं का? काहीतरी संदर्भ असू शकतो, काहीतरी रेफरन्सेस असू शकतात. आणि ते रेफरन्सेस मागाशी सांगितलं, जोपर्यंत आपण त्याच्या मुळाशी जाणार नाही तोपर्यंत आपल्याला ते ज्ञात होणार नाही. आणि त्याच्या मुळाशी जाणं हे आपल्या दृष्टीने गरजेचं आहे. म्हणून बघा, इंग्रजीमध्ये एक सर वाक्य आलेलं आहे, नो बडी इज परफेक्ट इन इम्परफेक्ट वर्ल्ड. जगच अपुरे, कुणी परिपूर्ण नाही हो. शिवाय दुसरी गोष्ट सांगा, जर परिपूर्ण असते, दूध हे पूर्णांन नाही, तर मग परत त्यात दही का टाकावं लागलं, तूप का टाकावं लागलं, मध का टाकावं लागलं? म्हणून त्यांनी अनेकेश्वरवाद आत्ता सांगितला. तो त्यांच्या माध्यमातून सरांनी, खरं आता एक योगायोगाने त्यांच्या बोलण्याला मी फक्त उत्तर द्यायचं काम करतोय, त्यांनी इच्छा व्यक्त केली म्हणून. अनेकेश्वरवाद तर आमच्या दत्तगुरूंनी अवधूतांचे 24 गुरु, हा अनेकेश्वरवाद त्यावेळेपासूनचाच आहे. म्हणजे जर बघितलं तर या सृष्टीच्या निर्मितीपासून अतपासून इथेपर्यंत आपण, तुम्हाला सांगतो, आपल्याला मिळालेलं जीवन आहे तुम्हाला मला, ते जर आपण ह्या संशोधनात घालवलं, कसं काय वर टाकलेला दगड खाली येतोय हे जर बघत बसलो तर आपलं आयुष्य तेवढ्यातच जाईल. पण त्याच्यापेक्षा ते जर जाणून घेतलं, ते जर स्वीकारलं आणि त्याला जर आपण साथ दिली तर तो भाग महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या उपासना केंद्रामधलं काम सहज म्हणून कधी बोललो नाही, आज बोलतो. खऱ्या अर्थानं तुम्ही बघितलं तर क्रोध, चिंता, तणावमुक्त समाज बनवलं. जवळजवळ 300च्या दरम्यान, 250 ते 250च्या दरम्यान युवकांच्या आत्महत्या वाचलेल्या आहेत, फक्त काउन्सिलिंग करून. एक उदाहरण म्हणून सांगतो, दुधेगावची एक व्यक्ती माझ्याकडे यायचे, नाव नाही सांगत होतं, आणि ती व्यक्ती यायचे आणि तुम्ही बघा काम कसं करावं. आणि ती व्यक्ती अत्यंत अंतिम टप्प्यामध्ये जीव देण्याच्या विचारात असणारी व्यक्ती, आणि जीव देण्याच्या विचारात असणारी, मला माहिती नाही माझ्याकडे कुंडलीचा किती अभ्यास आहे, मला माहिती नाही कुंडली किती साथ देईल, मला माहिती नाही जन्म कुंडलीचं काय करायचं, पण तरी सुद्धा एक विचार काय केला, फक्त त्यांची पत्रिका बघितली, त्यांची मानसिकता खचलेली होती. आणि त्यावेळी सर फक्त एकच सांगितलं की तुम्ही एक काम करा, 6 महिन्यानंतर तुम्हाला खूप चांगले दिवस आहेत, 6 महिन्यात तुम्ही निश्चित यशस्वी होणार आहेत. आणि बघा, अक्षरशः 6 महिन्यानंतर ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि म्हणते की काका तुम्ही म्हणला तसंच झालं. 6 महिने ते जगले तरी हो. कारण तुम्हाला सांगतो, आज लोकांच्या, आता हा एक अभ्यासात्मक भाग वेगळा आहे, करिअरचा भाग वेगळा आहे, परंतु त्याचबरोबर जे खचलेले लोक आहेत, जे नैराश्यात आहेत, जे निराशेत आहेत, जे तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या पद्धतीनं मनामध्ये
कारण तुम्हाला सांगतो आपल्याकडे एक म्हण सुद्धा आहे, ज्याचं जळतंय त्यालाच कळते. एखाद्यावर संकट येतं त्यावेळी त्याच्या पायाखालची माती सरकून जाते आणि त्यावेळी तुम्हाला सांगतो कुणी सुद्धा ऐकून घ्यायला सुद्धा तयार नसते हो. मग त्यावेळी एक ऐकून घेण्याची भूमिका जरी साधकांची झाली तरी पुष्कळचं यश मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो आपण अध्यात्माला, जुन्या गोष्टींना खोटं नाटं म्हणणं हे आपल्या दृष्टीनं अधिक कारण ठरू शकतं सर. त्या शब्दाला थोडा माझा विरोध आहे, म्हणजे मनापासून सांगितलं. कारण जे मनात असेल ते स्पष्ट बोलावं. कारण सत्य कहून स्पष्ट कहू ना सुंदर चाहे इस दुनिया में कोई भी जाए आपसे दूर, हा एक भाग सांगितला. दुसरी गोष्ट, अमेरिकेनं 82व्या साली, मुद्दाम सांगतो सर थोडं, अमेरिकेनं 82च्या दशकामध्ये काय केलं, शोध लावला. शततारका हा 100 ताऱ्यांचा समुच्चय आहे, अमेरिकेनं शोध लावला. नंतर ज्येष्ठा हा सगळ्यात मोठा तारा आहे, शोध लावला. हस्त नक्षत्राचा आकार हातासारखा आहे, शोध लावला. आम्ही खुश झालो, अमेरिका प्रगल्भ आहे, अमेरिका प्रगल्भ आहे. बरोबर, आम्हाला अभिमान वाटला ज्ञानाचा, अभ्यासाचा. परंतु तुम्ही सांगा, आमच्या रामरायांच्या 65 पिढ्यांपूर्वी नावच काय दिलेले तो. आजही आमच्या थोरल्या मुलाला आमचा वयस्कर आजोबा काय म्हणतात, माझा नातू जेठा आहे, मोठा आहे. मग नावच काय दिलं, ज्येष्ठा. तुम्ही बसा मोजत, आमचा विश्वास आहे तुमच्या वृत्तीवर, म्हणजे तुम्हाला नाही पण जनरली सांगतो. शततारका, त्यांनी नावच दिलं नक्षत्राचं, शततारका, 100 तारकांचा समुच्चय. ते जाऊन मोजत बसले, आम्हाला ते मान्य झालं. हस्त, हाताचा आकार, नावच ती दिली गेली. सस्पिशियसला कुठेच जागा ठेवली नाही, शंकाखोर प्रवृत्तीला कुठेही जागा ठेवली गेली नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की जेवढं आपण शंकाखोर राहू. साधी गोष्ट, एखादा म्हणतो मला देव दाखवा, मला देव दाखवा, मगाशीच सांगितलं. आता जर आम्ही विचारलं, आमचे लाईनमॅन आहेत शेडगे साहेब, विचारलं आम्हाला आधी वीज दाखवा, कुठे दाखवा, आहे का वीज. ते म्हणते की वर चढा काका आणि दोन्ही हाताने दोन्ही वायरा पकडा, कळेल वीज आहे का नाही. कारण तुम्हाला सांगतो त्या फिलिंग करण्याच्या गोष्टी आहेत, त्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. आणि एक लक्षात ठेवा, हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण अभ्यासात्मक राहावं पण धर्मयुक्त राहावं. कारण तुम्ही सांगा, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गडावरती तुळजाभवानी मातेची मंदिरं बांधलेली होती तर तुळजामाता होतीच. आणि जर तुळजाभवानी मातेनं जर शमशेर दिलेली होती, तलवार दिलेली होती आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखामध्ये जगदंब 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 येत होतं तर ते होतच. त्यामुळे ह्याही गोष्टी नाकारून चालणार नाही. कारण तुम्हाला सांगतो गरज आहे ती, तुम्हाला सांगतो आपल्याला काय करणं गरजेचं आहे की सगळ्यांनी एका विचाराने एकत्र येऊ. आणि गरज काय आहे, कारण तुम्हाला सांगतो कदाचित एखादी गोष्ट भावनेच्या भरात सुद्धा एखाद्यानं सांगितलेली असेल पण ती त्याच्या हिताची असेल. जसं मगाशी सांगितलं, नसेल पत्रिकेत चांगला योग त्यांचा, पण सांगायचं तर काम केलं, त्याच्यामुळे तुम्ही सांगा वाईट तर काही घडलं नाही, ते बिचारं जगलं तरी. आणि तुम्ही सांगा, उदाहरण म्हणून दुसरे काही लोणंद साईडचे एक व्यक्ती होते, 35,000 रुपये झालं सर कर्ज होतं, 35,000 रुपये. आणि 35,000 रुपये कर्ज असताना ती व्यक्ती जीव देण्याच्या मानसिकतेत गेलेली होती. आणि तुम्ही सांगा, योगायोगाने त्यांना सांगितलं तुम्हाला शेतीमध्ये भरपूर यश, कधी शेतातच गेले नव्हते. त्याच वर्षी कांदा केला, 70,000 रुपये झाले. म्हणजे पिटून पण गेलं कर्ज. तुमचा अनुभव आला, माझा नाही. खरं तर तुम्हाला सांगतो, एक साधक मेरे मुंह से निकला एक शब्द ही था, अब तुम्हारे हातून से अंगार बना दो, एक ठिणगी फुलवण्याचं काम करतात. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही सुद्धा प्रत्येकानं, आता विषय सांगतो. आता बघा, ब्राह्मण हा शब्द मुद्दाम सांगतो. आता मुळात बरं का, ब्राह्मण हा शब्द जरी आपण विचारात घेतला तर जातीयतेमध्ये दरी निर्माण करणारा शब्द निर्माण होतो. पण खरी ब्राह्मणाची व्याख्या काय हो, ज्याचं आचरण शुद्ध आहे, जो प्रामाणिक वागतो, जो सत्यवादी आहे, जो प्रत्येकाला योग्य सल्ला देतो, तो व्यक्ती ब्राह्मण. मग जातीनं कोणीही असू द्या. मी तर तुम्हाला सगळ्यांना म्हणेन की तुम्ही सगळे ब्राह्मणच आहात. कारण तुम्ही सांगा, चांगला विचार म्हणजे ब्राह्मणत्व आणि चांगला विचार निर्माण करणं म्हणजे ब्राह्मणत्व. तुम्ही सांगा, साधी गोष्ट आहे. कधी कधी आपल्या मागं गडबड असते आणि तरी एखादा व्यक्ती अडचणीत असेल तर आपण सगळं सोडून त्याला वेळ देतो. कारण का, आपल्यामध्ये चांगला माणूस लगेच जागा होतो, चांगला विचार लगेच जन्म घेतो आणि त्याला आधार देतो. म्हणून प्रत्येकाचं आपलं कर्तव्य कर्म हे महत्वाचं आहे. आता उरला संचित कर्माचा भाग मी सांगितलं, संचित कर्म. आता संचित कर्म म्हणजे काय, एखादी व्यक्ती म्हणते माझ्या हातून घडलेलं पातक. उदाहरण म्हणून स्वामी श्री नरेंद्र महाराजांनी सांगितलेली गोष्ट सांगतो. ते रेवडीत आले होते त्यावेळी सांगितलेली गोष्ट ती आठवली मला संचित कर्मामध्ये. योगायोगाने असं झाला प्रसंग, त्यांनी सांगितलं एक माणूस होता आणि परिस्थिती काय झाली, एक मिलिटरीमॅन होता, तो रिटायर झाला.
रिटायर झाल्यानंतर त्याला काही पैसे मिळाले होते, फंड मिळाले होता, आणि तो त्यानं काय ठरवलं, हा फंड मी काय करेन, कुठेतरी पोस्टात ठेवेन आणि त्याच्या येणाऱ्या व्याजावरती मी काय करेन, माझं भागवेन. बघा, हा एक भाग होता. आणि तो भाग झाल्यानंतर पुढं काय झालं, मग त्यांनी ते पैसे कुठेतरी ठेवावेत आणि भागवावं असं ठरवलं. पण तेवढ्यात त्याचा एक मित्र होता, तो म्हणला एक काम कर, तू काय कर, हे पैसे पोस्टात ठेवण्याऐवजी मला दे, मी काय करेन, ते पैसे तुला त्याच्यात जास्त पटीनं व्याज देईन मी तुला. आता ह्यांना बरं वाटलं, अचानक जास्त पैसे मिळत आहेत, त्यांनी आपलं त्याच्या ताब्यात देऊन टाकले. आणि देऊन टाकल्यानंतर परिस्थिती काय झाली, आता मिलिटरीमॅन होते, थोडक्यात भागवण्याची शिस्तबद्ध डिसिप्लिन सवय, आणि मग म्हणले एकदमच व्याजाचे एकदम पैसे घेऊया आणि एकदम पैसे मागायचे. आता एकदम पैसे मागायचे म्हटल्यानंतर काय परिस्थिती झाली, म्हटले आता लगेच गरज नाही, बघूया एकदम. आणि 3-4 वर्षानंतर एकदम गेले आणि म्हणले द्या आता माझे सगळे व्याजासहित एकदम पैसे द्या. ते म्हणले मी कुठं तुमचे पैसे घेतले, मी कुठं काय केलंय, मी कधी तुमचे घेतलेच नाही पैसे. ते बदलले, ते बदलल्यामुळं त्यांना धक्का पोचला की त्या भुंकत राहिले, माझे पैसे यानं बुडवले, माझे पैसे यानं बुडवले, माझे पैसे यानं बुडवले. त्यामध्ये ते कोमामध्ये गेले आणि कोमामध्ये गेल्यानंतर त्यामध्ये त्यांचा लिटरली मृत्यू झाला, भुंकत भुंकत. मग बघा, आम्हाला एक साधना शिकवली गेली, थॉट रीडिंग नावाची साधना, विचारांचं घोळणं. आपल्यामध्ये किती शक्ती आहे, आणि हे डेमोसह मी तुम्हाला प्रूफ करतोय आज, म्हणजे मुद्दाम. कारण का की तुम्हाला सांगतो, आपल्याला त्याचा डेमो मिळला तर आपल्याला लक्षात पण येतं. मग इथे काय झालं, त्यांचा तुम्हाला सांगतो मृत्यू झाला. ते मृत्यू होत असताना एकच भुंकत होते, माझे पैसे यानं बुडवले, पैसे यानं बुडवले, पैसे यानं बुडवले. आणि ते मरण पावला. मरण पावल्यानंतर योगायोगाने स्वामीजींनी सांगितलेली कथा, भलेही कथारूपी असू द्या, पण त्यातून घेतला जाणारा बोध महत्वाचा. त्यांनी काय केलं, म्हणले दुसऱ्या जन्मी तो मिलिटरीमॅन जिथं जन्माला आला त्याच्या पोटी हे मुलगा म्हणून जन्माला आले. जन्मताच हृदयाला छिद्र होतं. दवाखान्याचे उपचार चालू केले, काही बरं झालं नाही. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल, पण वाचेल का नाही खात्री नाही. ऑपरेशन केलं तरी सुद्धा वाचलं नाही, दगावलं. मग तो मिलिटरीमॅन दुसऱ्या जन्मातला डोक्याला हात लावून म्हणतोय झालं नसतं तर बरं झालं असतं, एवढे पैसे पण गेले. त्यावेळी त्या मिलिटरीमॅनचा आत्मा होता, ज्यानं फसवलं तो म्हणत होता, ज्या मिलिटरीमॅनचा आत्मा होता तो तिथं म्हणतोय ही तुझी पाठीमागच्या जन्मीची व्याज असेल परतफेड आहे. तसं बघा, आपल्या हातून मी तर म्हणतो पाठीमागच्या जन्मीच्या गोष्टी सोडून देऊया, परंतु पृथ्वी गोल आहे आणि तुम्ही बघितलं ती सदैव फिरत राहणार आहे. जे जे कर्म आपण करू ते ते कर्म तुम्हाला आम्हाला तशा पद्धतीनं परतावा देणार आहे. उदाहरण म्हणून बघा, मी तुम्हाला गोड बोललो, तुम्ही गोड बोलणार आहे. मी एखाद्याला रागात बोललो, एखादा रागात बोलणार आहे. एखाद्याला वाजवली, तो पण वाजवणार आहे. ठरलेलं आहे, कारण व्याजासहित मिळणार आहे. आणि त्यामुळं म्हणून मी बघा, गणेश जयंतीच्या निमित्तानं गणपती बाप्पांची माघ महिन्यातली कहाणी तुम्हाला सांगितलेली. गणपती बाप्पांनी सुद्धा ते प्रायश्चित्त घेतलं. भलेही त्या काल्पनिक कथा असतील, पण प्रायश्चित्त घेण्याची बुद्धी निर्माण होणं, प्रायश्चित्त घेण्याचं मन निर्माण होणं, शांत मन निर्माण होणं, स्थिर मन निर्माण होणं, आनंदी मन निर्माण होणं हे महत्वाची गोष्ट आहे. कारण बघा, जर अस्थिरता झाली, आता कधी कधी बघा, हाच विषय नाही, कधी कधी तुम्हाला सांगतो सत्यनारायणाबद्दल सांगितलं लोकांनी. काही जण सांगतात अरे हे सत्यनारायण वगैरे, तुम्ही बघा अगदी इव्हन दो काही वादातीत मुद्दे पण बरेच आहेत बरं का ह्यामध्ये. कारण ते तुम्हाला सांगतो आणि मी त्याच्यावरती जाहीर बोलतो, कारण तुम्हाला माहिती आहे लेना देना बंद आहे फिर भी आनंद आहे. कारण तुम्हाला सांगतो, त्यामुळे मला तर आवडतंच विषय ते, कारण खरं तर जाहीर बोलायला पण आवडतं त्या विषयांवरती, काही वाटत नाही. कारण तुम्ही सांगा, सत्यनारायणाबद्दल असाच एकदा विषय चालला होता आणि योगायोगाने मी तिथं होतो आणि तिथे असताना त्यांना सांगितलं, आता सत्यनारायण आणि दक्षिणा हा एक कन्सेप्ट चालू होता, विषय चालू होता. ठीक आहे, हरकत नाही. त्यामध्ये बघा, सत्यनारायणाच्या निमित्तानं किंवा कोणत्याही विधीच्या निमित्तानं एकट्या काकांनाच दक्षिणा मिळते हा तर भाग नाही. त्यानिमित्तानं फुलवाला आहे, फोटोग्राफर्स आहेत, त्यानिमित्तानं सगळेच आहेत, सगळ्यांना व्यवसाय प्राप्त होतो नाही का. तोही भाग आहे, किराणा दुकानदार असेल, बाकीचे असतील, तोही भाग. तोही सोडला तर तुम्ही मला सांगा, हिंदू धर्माला संघटित करण्यासाठी किंवा एकत्रित येण्यासाठी तुम्ही सांगा, आता मी बघितलं दहिवडीमध्ये प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकवाचे समारंभ दिसले. का ठेवले होते? काहीतरी निमित्तानं एकत्र येणं नाही का. दिवाळीचा फराळ का ठेवला? एकत्र येणं. तुम्ही सांगा, सत्यनारायण का ठेवायची? त्या निमित्तानं निमंत्रित लोक यावी. असं तुम्ही बघा, नुसतं एखाद्याला घरी बसायला बोलवा, ते म्हणतील नाही काय काम, कशाला जायचं, पण तेच सत्यनारायणाला बोलवा, ते येतील. दुसरी गोष्ट त्यातून जर बघितलं तुम्ही
तर सत्यनारायणाच्या वेळी जी मानसिकता शुद्ध होते, लगेच घरातील महिला म्हणतात नाही नाही सगळं शुद्ध करावं लागेल, स्वच्छता करावी लागेल. त्यानिमित्तानं घराची स्वच्छता होऊन जाते. दुसरी गोष्ट, त्यानिमित्तानं कापूर लावणं, तुपाचा दिवा लावणं, तेलाचा दिवा लावणं, त्याच्यामध्ये घरातील पवित्र वातावरण, वेगवेगळे धूप लावणं, पवित्र वातावरणाची निर्मिती होते. त्यानिमित्तानं तुम्ही बघितलं, पूजा वाचन होते, मंत्रोच्चार होतात, मन शुद्ध होतं, मनातील क्रोध चिंता तणाव जायला मदत होते, तोही भाग होतो. तो झाल्यानंतर बघितलं आपण तर सत्यनारायणाचा प्रसाद, शिऱ्याचा प्रसाद. तुम्हाला सांगितलं मग अशी शिरा आहे, पण प्रसाद आहे. प्रसाद ज्यावेळी शिऱ्याचा प्रसाद आपण खातो सत्यनारायणाच्या निमित्तानं, त्यावेळी तो खूप गोड वाटतो. त्याच दिवशी परत पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. खरं तर तुम्हाला सांगतो त्यावेळी संख्या थोडी असायची. आता खरं तर पुरणपोळी नाही म्हणजे देवापुरतीच राहिलेली आहे, परंतु पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. का हो पुरणपोळीचा? डाळीचं खाद्य कुणाचं? डाळ कुणाला? घोड्याला. अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनमे लप्ताम दैवीन सर्व काम. अहो घोड्यासारखी शक्ती प्राप्त व्हावी म्हणून डाळीचं अन्न म्हणजे बघा तिथेही तो भाग विद्यमान केला. दुसरी गोष्ट पंचामृत. आता आम्हाला डॉक्टर राजीव दीक्षित यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, पंचामृत दिवसातून प्या 3 वेळा. तुम्हाला पित्ताचा विकार राहणार नाही, त्रास राहणार नाही, वाताचा त्रास राहणार नाही, बरेचसे त्रास कमी होतील. आमच्या पूर्वजांनी त्यावेळी पंचामृताची निर्मिती करून ठेवली. म्हणजे एक ना अनेक भाग आहेत बघा जे आपल्याला उपयुक्त आहेत. म्हणजे पूजा आता कोरोनाच्या कालावधीमध्ये साधी गोष्ट आहे, प्रत्येकाने सांगितलं स्टीम घ्यावी लागते. स्टीम. अहो कोरोना कालावधीत तुम्हाला अभिमानाने सांगतो सगळ्यांना वाटावं, या पट्ट्याने 150 यज्ञ निःशुल्क केले महाराष्ट्रात. कारण आणि जिथे सगळ्यात जास्त कोरोना होता ठाण्यामध्ये पण जाऊन यज्ञ केलाय. जिथे कोरोना होता विदाऊट मास्कचं जाऊन बसले, टीव्हीवर पण त्याची बातमी. म्हणजे तुम्हाला सांगतो परमेश्वर कृपेनं अभिमानाने सांगतो. कारण का की भीती पहिली गोष्ट मनात जी बसते ती भीती आमची निघून गेलेली आहे. स्टीम वेगळी करायची गरज काय? मला वाटतं सोंडकर मावशी होते भोरमध्ये, आपण कार्यक्रम केला त्यावेळी नाही का, भोरचीच बातमी होती टीव्हीला नाही का. तर आपण बघितलं साधी गोष्ट आहे. मग तुम्ही सांगा स्टीम वेगळी घ्यायची त्याच्यापेक्षा ह्याचाच धूर घेतला. आज तुम्ही सांगा ही आहुती देताना मुद्रा आहे, वन ऑफ द बेनिफिट ऑफ द अपार्ड मुद्रा इज दिस एबिलिटी टू गेट प्युरिफाय बॉडी. ही शरीर शुद्धी करण्याची मुद्रा आहे. मग ह्या सिद्धता आता खूप वेळा झालेल्या आहेतच. त्यामुळे आता परत त्या सिद्धतांपेक्षा तुमचा प्रवास महत्वाचा आहे. आणि आपल्या उपासना केंद्राचा उद्देश एकच आहे बघा, धार्मिकता अधार्मिकता किंवा जातीयता किंवा कोणता भाग हा कोणताच विषय नाही, छुपा एजेंडा कोणताच नाही. एकच एजेंडा आहे, येणारा माणूस पहिल्यांदा स्थिर व्हावा, क्रोध चिंता तणाव मुक्त व्हावा. आणि तो क्रोध चिंता तणाव मुक्त झाल्यानंतर आपोआपच तुम्हाला सांगतो तो यश पादाक्रांत करणार आहे. उदाहरण म्हणून प्रॅक्टिकली एक उदाहरण सांगतो तुम्हाला. उदाहरण म्हणून सांगायचं म्हणलं तर कुस्ती स्पर्धेमध्ये एक मुलगा आहे बारामतीचा, त्याची दक्षिण आफ्रिकेला स्पर्धा होती कुस्तीची. आणि योगायोगाने तुम्हाला सांगतो तो काय झालं तर तो कुस्तीला स्पर्धा होती, त्याची दक्षिण आफ्रिकेला स्पर्धा होती. त्याचे आई वडील माझ्याकडे आले रात्रीच्या वेळी, ते तिथं बसलेले होते, मी तिथं बसलेलो होतो खांबाजवळ. आणि आम्ही असं गप्पा मारत होतो. आणि गप्पा मारता ते म्हणले, काका हा काय झालंय, हा जरा घाबरलाय. आणि हा म्हणतोय की मला काय करायचंय की तुम्हाला सांगतो, हा म्हणतोय की मला स्पर्धेला जायचंय, पण नेमकं काय होतंय की स्पर्धेला जाणं शक्य नाही, म्हणजे ते पोटात दुखतंय, कारण सांगतोय पोटात दुखतंय म्हणून. आणि योगायोगाने बघा त्याला सहज बोलून गेलो. शेवटी बघा बोलायला तर काय बिघडते, होईल ते होईल, होणार ते चांगलंच होणार. आणि त्याला आपलं बोलून गेलो. अरे म्हणलं उत्कर्ष, हा त्याचं नाव आठवलं, उत्कर्ष काटेवाडीचं. आणि तुम्हाला सांगतो उत्कर्षला म्हणलं, उत्कर्ष याच स्पर्धेमध्ये तुला गोल्ड मेडल आहे, तू जा. आणि काय सांगतोय तुम्हाला सिद्धार्थ आश्चर्य वाटेल, तो इथनं उठला, तो गेला आफ्रिकेला. आणि तुम्हाला सांगतो जसं त्यानं तिथं गोल्ड मेडल मारला आफ्रिकेमध्ये, त्याच रात्री परत उत्कर्ष तिकडून आल्या घरी पण गेला नाही काटेवाडीला, इकडे पण गेला नाही. तो तुम्हाला सांगतो दिल्लीला तो होता शिकायला ह्याला तालमीमध्ये. आणि तिथून डायरेक्ट इथं आला. आणि उत्कर्षसाठी आम्ही इथं रात्रीचं यज्ञ केलं, इथे गोल्ड मेडल ठेवून पूजा केली. म्हणजे असं कार्य इथलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो ही इथली आपली जबाबदारी आहे, इथलं काम आहे. म्हणजे तुमच्या लक्षात अमर व्यापकता. आता मला तुम्हाला सांगतो ऑल ऑफ यू प्रेशियस फॉर मी. माझ्यासाठी जर सगळ्यात मौल्यवान कोण असेल तर तुम्ही सगळे आलेले आहात.
कारण मला कसल्याही परिस्थितीत तुम्हाला कोणालाही कुठल्याही स्थितीत मानसिकदृष्ट्या खचलेलं मला बघायचं नाही. शिंदे साहेब आलं लक्षात. मला तुम्ही सगळे स्ट्रॉंग झालेले पाहिजेत, कारण मी माझ्याकडे शून्यातून येणारी लोक करोडपती होताना बघितलेली आहेत. कदाचित तुम्हाला सांगतो, एखाद्याला विषय कदाचित अभ्यासात यश असेल, एखाद्याला अभ्यासातच यश नाही, पण त्याचं काही करिअर राहणार नाही ना, तो करिअर डेव्हलप करणार आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, आपल्याला कोणत्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं, फक्त आपल्यामध्ये सात्विकता, आपल्यामध्ये प्रयत्न, जिद्द, चिकाटी, कष्ट आणि त्याचबरोबर स्वाभिमान या सगळ्या गोष्टींचं विद्यमान करूया. आणि आपल्यासाठी तर सगळ्यात बेस्ट टीचर कोण आहेत? महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. साधी गोष्ट आहे. तुम्ही सांगा, जर तुम्ही सांगा त्यांनी विचार केला असता की मी कसं करणार, आता तुम्ही मगाशी सांगितलं होतं सर, ते एकच वाक्य फक्त बघा की काय, की प्रयत्न मग कसं. आता तुम्ही बघा, त्यांनी जर आधी विचार केला असता हे स्वराज्य बनवायचंय, त्याचा प्री डिटरमाइंड प्लॅन केला असता, झालं असतं का? नाहीतर त्यांनी जर विचार केला असता माझे वडील नोकरीला आहेत, आदिलशहाच्या दरबारी आहेत, मी पण एक चांगला सरदार होईल. नाही, कारण तुम्हाला सांग, प्रवासाला निघावं, आपोआप यश मिळावं अशी स्थिती आपली आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा जीवनाच्या प्रवासाला तुम्ही निघा. काही जण म्हणतात माझं वय झालंय, अजिबात काही नाही. मोदींचं वय झालंय का? तुम्ही सांगा, तरुणाला लाजलेलं असं काम आहे की नाही? कुणाचंच वय झालेलं नसते. आणि तुम्हाला सांगतो, फक्त मनानं न खचणं हा आपला भाग आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, आपलं उपासना केंद्र जे कार्य करतं ते फक्त एवढ्याच गोष्टीसाठी कार्य करतं की तुमच्या मनाला सक्षम करण्याचं सगळ्यात मोठं कार्य हे आहे. आणि तुम्ही मनानं फक्त खचू नये. आज तुम्ही सांगा, खटके भाऊसाहेब आमच्या आयुष्यभर महसूल विभागामध्ये जॉब केलेला आहे, जमलंच नाही कधी 2 नंबर करायला. म्हणून तुम्हाला सांगतो, आता सुद्धा येताना कधी कधी तुम्ही विचारलं, कधी सांगू नये जाहीरपणे, पण अगदी अभिमानानं सांगतो, आजही कटके भाऊसाहेब अकलूजवरून प्रत्येक शनिवारी येतात. आणि अगदी गेल्या शनिवारी त्यांना यायलाही पैसे नव्हते, तर त्यांनी सांगितलं काका मला द्यायला लागतंय, वाटतं तुला. म्हणजे तुम्ही बघा, अशा पद्धतीचं इथलं कार्य आहे. म्हणून आपण जे निशुल्क म्हणून लोक गोळा करून आपल्याला नाव मिरवत बसायचं नाही, ग्राउंड लेवलला काम करायचंय. आणि त्यामध्ये तुम्हालाही सांगतो, फक्त आता एवढंच नाही, मी प्रत्येकाला तुम्हाला सांगितलं की आपल्या प्रत्येकाला गावोगावी घरोघरी वेगवेगळं काम करायचंय. खरं तर नुसतं मंदिर बनवणंच नाही, मग सांगितलं मंदिर बनवलं तर काय होईल, मंदिर तो एक लिमिट है, लेकिन हर आदमी को चलता फिरता मंदिर बनाना है. आपल्याला प्रत्येक माणसाला मंदिर बनवायचं आहे, जोपर्यंत त्यांच्यातील निगेटिव्हिटी जाणार नाही. आता तुम्हाला सांगतो, तो विषय, ही गोष्ट खरी ती खोटी हा विषयच नाही. आत्ता गरज काय आहे? आत्ता गरज आहे ती करिअर आहे. तुम्ही सांगा, चपाती केली, कणकीपासून बनवली, केली, खाण्याची गरज आहे. कारण तुम्हाला सांगतो, आता जर तुमचं डायव्हर्जन झालं, लक्ष विचलित झालं, तर तुम्हाला सांगतो तुमच्यावरती प्रगती होणार नाही. म्हणून कृपा करून तुमचा वेळ घेतला किंवा तुम्हाला सांगितलं, परमेश्वर कृपेनं तुम्ही सगळे आनंदी राहा, समाधानी राहा. मगाशीच सांगितलं, जे आपल्याजवळ नाही ते आपण बाहेरून घ्यावं. आपल्याजवळ आनंद नाही, समाधान नाही, शांतता नाही, स्थिरता नाही. जर क्रोध वाढलाय तर त्याला कमी करणं, घरातला कचरा काढून टाकतो ना, मनाची शुद्धी करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून ते करण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय आपल्या जुन्या पूर्वजांपासून सगळ्यांनी एकच दिलाय, नामस्मरण. ठीक आहे नाही? जय जय रघुवीर समर्थ. जय.